क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर एकलहरे थर्मल तालुका जिल्हा नाशिक। आमचे मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री सांगळे PS सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती गीते आरबी मॅडम, पर्यवेक्षक श्री साना बेशन सर। You are most welcome, my dear student. Standard 9th, subject English, Unit 1, Subunit 1.5, The Necklace by Darade S.K. Eklahre. Before starting the lesson, I am going to ask you some I am going to ask you some warming up or chit chat activity. Do you like jewelry? Do you like jewelry and ornaments? Ornaments means jewelry, दागदागिने. आता generally everyone likes to wear jewelry or ornaments. Do you like to dress up for special occasion? तुम्हाला चांगला पोशाख परिधान करणं, एक विशिष्ट फंक्शन, ऑकेजन मीन्स फंक्शन इयर, तुम्हाला आवडतं का? मेनी ऑफ अस लाईक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ऑकेजन्स. हाऊ डू यू डू दॅट? मग ते आपण कसं, हाऊ डू यू मॅनेज, म्हणजे ते कसं आपण मग त्याची व्यवस्था कसं करतो? ॲज पर आवर possibility. What makes a person happy and confident during special functions and parties? Generally, when we wear jewelry or ornaments and new dresses, at that time we feel more confident in any special occasion. Talking about myself, write a few lines about yourself, your name, appreciations, family, the place where you live, that is your persona or personal data, what we call in other word. Now create an imaginary persona. What is by mean persona? That is character or personality for yourself. या ठिकाणी दोन प्रकार दिलेले बघा, रिअल सेल्फ, रिअल कॅरेक्टर आणि इमॅजिनरी कॅरेक्टर. ओके. अ टर्न बाय टर्न स्टोरी. बघा या ठिकाणी टर्न बाय टर्न, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6, 8, 1 person choose any family object and announces its name in the group. आता आपल्या प्रत्येक ग्रुप तयार केल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्या कुटुंबाची वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी सांगणार आहे. याच्यामध्ये एवढंच आहे. आता बघा, before starting reading the story, main question is there, why was Matilde, try to understand the pronoun, Matilde married to be minor official. पण बघा या ठिकाणी आपण ही गोष्ट सुरू करण्यापूर्वी, बिफोर स्टार्टिंग द स्टोरी, आय एम गोइंग टू आस्क यू सम क्वेश्चन्स. How many major characters are there? How many minor characters are there? Major characters means the characters who play the most important role in the story. Minor characters means the character who play a minor role in the story. Generally, two types of characters are given in any type of story: major character and minor character. म्हणजे मुख्य पात्र आणि कमी महत्त्वाचे पात्र म्हणून त्याला, किंवा छोटी छोटी पात्र आपण त्या ठिकाणी म्हणू. तर या ठिकाणी अनदर क्वेश्चन इन व्हॉट इज दिअर रिलेशनशिप टू इच अदर ऑर टू वन अनदर, आणि त्यांचे एकमेकांशी नातेसंबंध काय आहे ते लक्षात ठेवा. आपल्याला तुम्हाला शोधायचे आहे. पार्ट 1, द नेकलेस. मॅटिल्डी वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल born as if by an error of fate into a
फॅमिली ऑफ क्लर्क्स. मॅटिल्डी एक अतिशय सुंदर, प्रेटी मीन्स ब्युटिफुल, आकर्षक मुलगी असते आणि तिचा नशीब तिच्यावर कसा सूड उगवतं. परंतु ती अतिशय सुंदर असताना सुद्धा एका गरीब कुटुंबात, एका लिपिकाच्या गरीब कुटुंबात ती जन्माला येते. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन. तिला असं काही साधनं नसतात, मार्ग नसतात की तिला प्रसिद्ध व्हायचं. अंडरस्टूड, तिला कोणी समजून घेण्याची. लव्ड ऑर टू बी वेडेड टू ॲन ॲरिस्टोक्रॅट. आणि शी वॉन्ट टू मॅरी टू अ रिच पर्सन. ॲरिस्टोक्रॅट मीन्स उमराव ऑर रिच पर्सन. तिच्याशी तिला लग्न करायचं असतं, श्रीमंत व्यक्तीशी. अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरीड टू अ ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. परंतु तिला एका गरीब मध्यमवर्गीय व्यक्तीशी तिला लग्न करावं लागतं. आता या ठिकाणी बघा प्रश्न विचारला आहे, व्हाय वॉज मॅटिल्डी मॅरीड टू अ मायनर ऑफिशियल. ती एका मायनर ऑफिशियलशी लग्न का करते? द रिझन इज ऑलरेडी गिवन. द रिझन्स आर ऑलरेडी गिवन इन द फर्स्ट टांजा. बघा टू बी मॅरीड, त्याच्यानंतर सेकंड टांजा. शी ड्रेस्ड प्लेनली. सामान्य कपडे ती घालते, प्लेन कपडे ती घालते. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. कारण तिला शी हॅज नो चान्स. शी हॅड नो रिच क्लॉथेस टू विअर. शी सफर्ड एंडलेसली. तिला त्रास होतो, फिलिंग, तिच्या भावना दुखावल्या जातात. शी वॉज एनटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. आणि तिला ह्या जीवनाच्या सुखसुविधा काही मिळत नाही. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर सॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. बघा या ठिकाणी शॅबी म्हणजे जुनं मोडकळीस आलेलं घर, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तिला त्रास होतो. ऑल दीज थिंग्स दॅट अनादर वुमेन ऑफ हर क्लास would not even have noticed. Would have noticed. 1 minute. Would have noticed. बघा, all these things that another woman of her class would not even have noticed. तिला कोणी समजून घेत नाही. taunted her and made her resentful. She dreamed. To dream म्हणजे स्वप्न पाहणे. of a grand means glorious, भव्य दिव्य. प्लॅटियल मॅन्शन, हे भव्य दिव्य बंगला असावा, चांगल्या हवेली असावी. मॅन्शन म्हणजे हवेली. विथ व्हास्ट रूम, मोठमोठ्या रूम. अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम, त्यात छोट्या छोट्याच्या आकर्षक अशा. इन्व्हायटिंग मीन्स अट्रॅक्टिव्ह. परफॉर्म्ड फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड. आणि दुपारच्या वेळेस मैत्रिणीशी गप्पा माराव्यात म्हणून अत्तर त्या रूममध्ये पसरावं असं तिला वाटतं. द एम क्वेश्चन इन व्हाय डीड मॅटिल्डी वीप विथ मिझरी आफ्टर व्हिजिटिंग हर स्कूलमेट. तिला आपल्या शालेय मैत्रिणीला भेटल्यानंतर दुःख का वाटायचं आणि ती मिळीमिळी का रडायची? वीप म्हणजे मिळीमिळी रडणे, आणि क्राय म्हणजे मोठ्याल्याने रडणे, लक्षात घ्या. येट शी हॅड नो रिच ड्रेस. कारण काय होतं की तिला चांगले असे भरदारी कपडे नव्हते. नो ज्वेल्स, दागदागिने नव्हते. नथिंग, काही नव्हतं तिच्याकडं. अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव. आणि जे नव्हतं त्याच गोष्टी तिला जास्त आवडायच्या. शी वॉन्टेड सो मच टू चार्म. त्याला आकर्षण होतं या दागदागिन्यांचं, बारीक कपड्यांचं. टू बी एन्व्हाइव्ड, टू बी सॉट आफ्टर. परंतु इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हर. परंतु ते तिला शक्य नव्हतं. शी हॅड अ रिच फ्रेंड. पण तिच्या मैत्रिणी मात्र श्रीमंत होत्या. अ फार्मर. व्हॉट वॉज हर हाऊ अँड व्हॉट वॉज हर क्लासमेट? अ फार्मर स्कूलमेट. एक रिटायर मुख्याध्यापिका. ॲट द स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट होम शी अवॉइडेड व्हिजिटिंग. परंतु ती त्या आपल्या मैत्रिणीला काय करायचं? ती भेटायची टाळायची.
अ फॉर्मर स्कूलमेट, एक पूर्वीची तिच्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकणारी तिची मैत्रीण. शी अवॉइड विजिटिंग, ती टाळायची तिला भेटायचं, बिकॉज आफ्टरवर्ड शी वूड वीप विथ रिग्रेट, तिला पश्चाताप व्हायचा. रिग्रेट म्हणजे पश्चाताप, आणि ती रडायची, आणि म्हणून दॅट्स वाय शी अवॉइडेड टू मीट हर फ्रेंड. डिस्पेअर, नाराज व्हायची, अँड मिजरी, आणि तिला दुःख व्हायचं. मिजरी म्हणजे दुःख. वन इव्हिनिंग हर हजबंड केम, वन इव्हिनिंग हर हजबंड केम विथ अन एअर ऑफ ट्रम्प होल्डिंग अ लार्ज एनवलप इन हिज हँड. एके दिवशी तिचे मिस्टर, तिचे पती ऑफिसमधून आले, आणि बाय कॅरिंग अ लार्ज एनवलप इन हिज हँड, त्यांच्या हातामध्ये एक अशी गुंडाळी होती, पाकिट होतं. लुक, ही सेड टू हर वाईफ, दॅट इज मॅटिल्डी, बघ काय आणलंय मी, हिअर इज समथिंग फॉर यू, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. शी टोवर, टू टियर, टियर म्हणजे पाडणे, त्याचा भूतकाळ पास्ट टेन्स टोवर, आणि पास्ट पार्टिसिपल पण टॉर. टियर, टोवर, टॉर, लक्षात घ्या. शी टोवर ओपन द पेपर, फाडला आणि ते कागद त्यामधून काढला. अँड ड्रॉ म्हणजे काढणे, त्याचा पास्ट टेन्स या ठिकाणी ड्रीव. आउट अ कार्ड, त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स, आणि त्याच्यावर काय शब्द छापले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मॅडम जॉर्ज रॅम्पिंग रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस. आता या ठिकाणी हे दिलेलं आहे बघा, याचा मिस्टर अँड मिसेस लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे ऑन जानेवारी 18. आता या ठिकाणी बघा, एम स्टँड्स फॉर मॉन्शियर अँड एम स्टँड्स फॉर मॅडम, फ्रेंच टर्म्स ऑफ ॲड्रेसेस लाईक मिस्टर अँड मिसेस इन इंग्लिश. आता या ठिकाणी त्यांना एक आमंत्रण आलं की सोमवारी 18 तारखेला तो एक कार्यक्रम असतो, आणि त्यांना मानाचं आमंत्रण त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून ते आमंत्रण कसं असतं बघा, इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड, तिला आनंद होण्याऐवजी काय झालं, ॲज हर हजबंड हॅड होप शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली, लगेच ते रिसेंटफुली शब्द आलेला तात्काळ फेकून दिलं. अँड मटर्ड, आणि गप्प बसली. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट, मी त्याचं काय करू. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो, आणि मग तिथं जायचं असलं तर मी काय परिधान करू. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, त्याने काही याचा विचार केलेला नव्हता. ही स्टॅमर्ड, तो गप बसला. व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर, मग आपण सिनेमाला जातो तो ड्रेस तू घाल, परिधान कर. इट सीम्स व्हेरी नाईस टू मी, आणि मला तो तर फार चांगला वाटतो. ही स्टॉप स्टर्न, तो गप्प बसला, काही बोलेना. डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईम, त्याची पत्नी रडायला लागलेली पाहून तो गप्प राहिला. ही बिकेम नर्वस, ही शॅटर्ड. व्हॉट्स द मॅटर, त्याने विचारलं काय झालं. व्हाय आर यू क्राईंग, लेट सी मॅटिल्डी, बघ हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट, आणि त्याने विचारलं की एका चांगल्या ड्रेसची म्हणजे पोशाखाची किंमत योग्य काय असेल. या ठिकाणी राहिलेला पुढचा भाग जो आहे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या भागाचा तुम्ही काळजीपूर्वक वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. क्वेश्चनची उत्तरं शोधून काढा.